हाय कुबेराय वैश्रवणाय धन धान्याधिपतये समृद्धिं मे देहिं दापय दापय स्वाहा। श्री कुबेर जी, श्री कुबेर जी, श्री कुबेर जी हैं भंडार भरते। जय हो। श्री कुबेर जी हैं भंडार भरते, ध्यान हृदय में जो इनका धरते। श्री कुबेर जी है भंडार भरते, ध्यान हृदय में जो इनका धरते। संग लक्ष्मी जी हैं आज्ञाकारी, पूजती है ये संग दुनिया सारी। जय हो लक्ष्मी मैया की। संग लक्ष्मी जी हैं आज्ञाकारी, पूजती है ये संग दुनिया सारी। भाव से भरती हो, भाव से भरती। बोलिए लक्ष्मी मैया की जय हो। भाव से भरती भक्ति का। मित्रो, धन्यवाद. कुबेर भंडारी करणारी या मंदिराची पहिल्या एपिसोडची माहिती तुम्हाला खूप आवडलेली आहे आणि तुम्ही खूप सुंदर प्रतिसाद दिला. आताही तुम्ही ह्या एपिसोडला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हिरण्यवर्णाय हिरण्यरूपाय हिरण्यपतये अंबिकापतये उमापतये पशुपतये नमो नमः. ॐ नमो हिरण्यवाहवे हिरण्यवर्णाय हिरण्यरूपाय नर्मदेच्या तीरावर बांधलेलं कुबेर भंडारी मंदिर फार प्राचीन आहे. ते 2500 वर्षापूर्वी बांधले गेले असावे असे मानले गेले आहे. असं म्हणतात भगवान शिवाने हे मंदिर स्वतः बांधले आहे. इथे येणाऱ्या सर्व भाविकांचे मनोकामना नेहमीच पूर्ण होत असतात. विशेषतः दिवाळीच्या दिवशी, धनतेरसच्या दिवशी या मंदिराला कमालीचं महत्त्व प्राप्त होते. ईशान सर्वविद्यानां ईश्वर सर्वभूतानां ब्रह्माधिपते ब्रह्मणोऽधिपते ब्रह्मा शिवो मे अस्तु सदा शिवो. ईशान सर्वविद्यानां ईश्वर सर्वभूतानां ब्रह्माधिपते ब्रह्मणोऽधिपते ब्रह्मा शिवो मे अस्तु सदा शिवो. ईशान सर्वविद्यानां ईश्वर सर्वभूतानां ब्रह्माधिपते ब्रह्मणोऽधिपते ब्रह्मा शिवो मे अस्तु सदा शिवो. तत्पुरुषाय विद्महे वाग्विशुद्धाय धीमहि. कुबेर भंडारी मंदिराच्या पायथ्याशी द्वारकापाल म्हणून
ओळखला जातो तो म्हणजे भूत मामा मंदिर. वो द्वारपाल है सिक्योरिटी, कोण आहे? वही कुबेर भंडारी का द्वारपाल है, सिक्योरिटी है. ये. हाँ जी. जैसे पटा वाले को घूस कैसे देते हैं, हाँ हाँ, उसको सिगरेट चलता है. दे दो हमें भी, हम सिगरेट चढ़ाते हैं. लगा के दो. वो माचिस उधर है, वो है. तुम लोग तमें लगाओ. वो माचिस पड़ा है नहीं, तो दिए से जला, कोई बात नहीं है. चलेगा ना? हाँ, चलेगा. मित्र, चला आपण कर्नारी गाव फिरूया. इथेही पुरातन काळात सुंदर जागृत मंदिरं आहेत. आपण सोमनाथ, गीता मंदिर, गायत्री देवी मंदिर आणि मुरलीधर मंदिराकडे आता ह्या क्षणी जात आहोत. भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. धार्मिक दृष्टीनुसार गायत्री देवीची उपासना केल्याने सर्व पापांचा नाश होतो. तसेच आध्यात्मिक सुख आणि भौतिक सुख गायत्री देवीच्या कृपेने प्राप्त होत असते. वेदांमध्ये गायत्री मंत्रापासून आयु, प्राण, प्रजा, कीर्ती, पशु, धन आणि ब्रह्मचार्य स्वरूपात मिळणारे हे 7 फळं सांगितले जातात. हे गायत्री माता, आमची अंतःकरणे अंधाराने भरलेली आहे. कृपया हा अंधार आमच्यापासून दूर करा आणि आमच्या आत उजेड करा. आमच्या जीवनात यश आणि आनंद सतत आम्हाला मिळत राहो. तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. के भीतर हाँ, अगर ये एरिया का नाम क्या है? सोमनाथ मंदिर है. सोमनाथ. ये जुना कुबेर मंदिर वो भी है. किधर है? वो तो ऊपर है वो. ये निया हुआ है. वो ये तुम्हारे 300 वर्ष हुआ है. वो दाल पुराना. वो जो पुराना कितना साल हो गया? वो 400-500. 400.
हाय, मेरा नाम सूरज शर्मा है और मैं यहाँ पे ही मुरलीधर मंदिर में हमारे गुरुजी हैं योगेश सौचे गुरुजी, तो वो हमको पढ़ाते हैं यहाँ पर मंदिर के अंदर। और कितने ही विद्यार्थी उन्होंने तैयार करे हैं और चाणोद, करनाली, वडोदरा इत्यादि में जितने भी कम से कम 100+ विद्यार्थी गुरुजी ने तैयार करे। और गुरुजी शुक्ल यजुर्वेद पढ़ाते हैं और गुरुजी की परंपरा में उनके पिताजी भी पहले पढ़ाते थे, फिर गुरुजी के पिताजी के बाद गुरुजी हमको पढ़ा रहे हैं। और गुरुजी शुक्ल यजुर्वेद पढ़ाते हैं और नित्य मुरलीधर भगवान की सेवा करते हैं, इत्यादि नित्य कर्म गुरुजी करते हैं और कर्म कांड इत्यादि काम भी गुरुजी करते हैं। जब वृंदावन की कुंज गलिन में डोलना, मन श्री कृष्णा तू श्री कृष्णा ही बोलना। जब वृंदावन की कुंज गलिन में डोलना, मन श्री कृष्णा तू श्री कृष्णा ही बोलना। जब वृंदावन की कुंज गलिन में डोलना, मन श्री कृष्णा तू श्री कृष्णा ही बोलना। जब बरसाने की कुंज गलिन में डोलना, जय बोलना राधे बोलना। जब वृंदावन की कुंज गलिन में डोलना, मन श्री कृष्णा तू श्री कृष्णा ही बोलना। हे करनाळी तीर्थक्षेत्र त्रिवेणी संगम वरती त्रिवेणी संगमच्या जवळ आलेलं, सोमनाथ मंदिर जवळ आलेलं मुरलीधर मंदिर आहे. या मंदिरचे मालिक अमरसिंग धायबर आणि त्यांचे कुटुंबीय जन आहे. या मंदिरमध्ये आमचे पिताजी 1940 सालमध्ये पूजा करण्यासाठी आले होते आणि मी योगेश नीलकंठ शौचे, माझा जन्म या मंदिरामध्येच झालेला आहे. आज माझं 64 वर्षाचं वय आहे. मुरलीधर मंदिरमध्ये विशेषता ही आहे की इथे राधा आणि रुक्मिणी सहित कृष्ण भगवान आहे. उजव्या हाताला राधा आणि डाव्या हाताला रुक्मिणीमध्ये कृष्ण भगवान विराजमान झालेले आहे. ही मंदिरची म्हणजे अशी मूर्ती ही असे देव दुर्मिळ मंदिरामध्ये पाहायला मिळतात आपल्याला. आणि हे मंदिर 250-300 वर्ष जुनं आहे. आणि या मंदिरची स्थापना बडोद्यामध्ये लक्ष्मण बुवांचा मठ आहे, तिथे दादा महाराज होते. ते रामचंद्र भगवानचे परम उपासक आणि त्यांना रामचंद्रांनी दर्शन दिलं होतं. त्यांच्याद्वारा या मूर्तीची स्थापना झालेली आहे. असं संत पुरुष द्वारा स्थापित हे मुरलीधर मंदिर आहे. देवालयामध्ये आमच्या कुटुंबातले घरचेच देव आहे. महादेवाचं मंदिर आहे, महादेव आहे आणि हे पार्वती आहे. गुरु दत्तात्रय भगवान हे सूर्य यंत्र आहे, महालक्ष्मी यंत्र आहे, गायत्री यंत्र आहे आणि मंगळचं यंत्र आहे. हे महादेव जे आहे त्यांचे 3-4 पिढ्या अगोदर सदाशिव शौचे, महादेव भट शौचे यांनी या महादेवांवरती पुष्कळ तपश्चर्या
केलेली आहे. आणि हे असं दुर्मिळ असं शिवलिंग कुठे दुर्मिळ असं हे महादेवाचं शिवलिंग आहे. काढा काढा का. या शिवलिंगावरती आमच्या पूर्वजांनी खूप साधना केलेली आहे, तपश्चर्या केलेली आहे. आणि आता आम्ही योगेश शौचे या घरच्या देवांची मीच पूजा करतो. कृष्ण भगवान, राधा लक्ष्मी या देवांची प्रातः पूजा होती. मध्यान्हला देवांना नैवेद्य वगैरे समर्पण करण्यात येतात. आणि रात्री शयन आरती करून देवांना ह्या शयनस्थानामध्ये स्थापित करण्यात झोपवण्यात येतात. ही परंपरा रोजची आहे, रोजची परंपरा आहे, ही रोजची परंपरा आहे. अच्छा. आणि हे जे लहान मूर्ती आहेत त्या का, या ज्या लहान मूर्ती आहेत या विष्णू भगवान, राधा लक्ष्मीच्या ज्या लहान मूर्ती आहेत या भोग मूर्ती म्हणतात. म्हणजे उत्सवा रोज यांची षोडशोपचार पूजा करण्यात येते. आणि एकादशीच्या दिवशी राधा लक्ष्मी आणि कृष्ण भगवान यांची महापूजा करण्यात येते. बाकी रोजच्या पूजेमध्ये उत्सव मूर्ती म्हणतात जे या मूर्ती आहेत. 250-300 वर्षापूर्वी मुरलीधर मंदिरची जेव्हा स्थापना झाली, 250-300 वर्षापूर्वी मुरलीधर मंदिरमध्ये देवांची स्थापना झाली, त्यावेळेपासून हा आरसपानचा पलंग या स्थानावरती आहे. देवांच्या समोर नगारखाना स्थान आहे. देवा मंदिर याची स्थापना झाली या समयादरम्यान इथे शहिनाई वादन आणि गाणं इत्यादी करण्यात. हां, नमस्कार गुरुजी. माझा असा प्रश्न आहे, पुरोहित आणि पुजारी यामध्ये काय फरक आहे आणि तुमची भूमिका इथं कुठली? तुम्ही आलटून पालटून बोलला तरी चालेल. हो, पुरोहित म्हणजे दुसऱ्यांचं, सगळ्या लोकांचं जो हितचिंतक आहे त्याला पुरोहित म्हणतात. म्हणजे पुरोहित जे असतात ते लोकांच्या कल्याणासाठी, परोपकारासाठी, लोकांचं दुःख दूर होण्यासाठी जे कर्मकांड करून आशीर्वाद देतात त्याला पुरोहित म्हणण्यात येतं. आणि पुजारी म्हणजे जे स्थापित मूर्ती असतात, मंदिर असतात, त्याच्यामध्ये जे देव असतात त्यांची जे खूप भावपूर्वक सेवा पूजा करतात ते पुजारी असतात. म्हणजे ते पुजारी म्हणजे फक्त ईश्वराची जे सेवा पूजा पाठ करतात आणि फक्त संपूर्ण जीवन देवांची सेवा करण्यामध्ये जे व्यतीत करतात ते पुजारी असतात. पुजारींना सकाळी प्रातःपूजन करावं लागतं, दुपारी देवांना नैवेद्य दाखवावा लागतो, सायंकाळी पण पूजन करून देवांची आरती करावी लागते. आणि अशा रीतीने पुजारी जे असतात ते संपूर्ण दिवस देवार्चनमध्येच व्यतीत करतात. बरं. विद्वोचस्तोमोदित्ते भागोऽसि पूष्ण आधिपत्यमोचत्प्रेतन्द्रिणवस्तो देवश्चतविदर्भागोऽसि बृहस्पतिराधिपत्यको समीचेर्दिशस्प्रेताश्च दुष्टो हस्तो यवानां भागोश्च यवानामाधिपत्यं प्रजास्प्रेताश्च दुष्टतपारिकोऽस्तो भूणां भागोऽसि पिष्वेकं देवानामाधिपत्यं भूतकुस्प्रेतन्द्रयस्त्रिगोऽस्तो सहस्र सहस्रश्च वैवन्दिता वृदो
शुक्ल यजुर्वेद जो ग्रंथ आहे तो 200 वर्षापूर्वी सिद्धपूरच्या ब्राह्मणाने काशीमध्ये जाऊन हस्तलिखित हाताने लिहिलेला हा 200 वर्षापूर्वीचा शुक्ल यजुर्वेदचा ग्रंथ आहे. 200 वर्षापूर्वीचा. आणि तो पण सेम आहे. नाही ते नाही, ते तो नाही, हे छापील आहे. हे हस्तलिखित आहे. हे हस्तलिखित पुस्तक आहे जे पूर्वीच्या काळामध्ये होतानी सगळे पूर्वीचे हे ब्राह्मण त्यांचं अक्षर आहे ते. त्यांचे प्रीं प्रौं सहसनेश्चराय नमः। ॐ प्रां प्रीं प्रौं सहसनेश्चराय नमः। ॐ प्रां। तर मित्र हो, मला खात्री आहे तुम्हाला कुबेर भंडारी कर्नाळी ची यात्रा तुम्हाला खूप आवडली असेल, तुम्हाला माहिती खूप आवडली असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। ॐ प्रां प्रीं प्रौं सहसनेश्चराय नमः। ॐ प्रां प्रीं प्रौं सहसनेश्चराय नमः। ॐ प्रां प्रीं प्रौं सहसनेश्चराय नमः।